देतो आहे। मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे। मी अकोटला एक दर्यापूर रोडला खूप मोठं कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय। तर त्या महाविद्यालयामध्ये मी विद्यार्थ्यांना जवळपास 12वीच्या पुढे जे विद्यार्थी राहतात त्यांना मी शिकवत असतो। आणि त्याच्यासोबतच आज अकोट येथील जे आमचे अकोट तालुक्यातील जे शिरसोलीचे जे सर आहेत, राजेश भासाकळे सर, तर त्यांनी जी संस्था आहे तर ती आहे आरसीसी फाउंडेशन जी संस्था आहे, त्या किंवा ती मिशन आहे, त्या मिशनच्या अंतर्गत त्यांनी मला इथं ट्रेनिंगसाठी आमंत्रित केलं आहे। आणि त्या निमित्तानं मी हा जो तुमचा आदिवासी जो भाग आहे त्या भागामध्ये मी आलो आहे आणि तुम्हाला आज मी सरकारी योजनांची तुम्हाला माहिती देणार आहे। कोणत्या मिशनच्या अंतर्गत ही माहिती देणार आहे तर मिशन आहे आरसीसी मिशनच्या अंतर्गत। आणि आता हा जो उद्देश आहे सरकारी योजनांची माहिती देण्याचा उद्देश काय आहे की तुमचा जो आदिवासी जो भाग आहे या आदिवासी भागांचा विकास झाला पाहिजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की पहिली जी योजना आहे तर प्रधानमंत्री याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला सांगतोय की भारत सरकार आणि राज्य सरकार हे आदिवासी समाजासाठी काय करते की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या योजना आहेत तर ह्या राबवत असते। आणि याच्यामध्ये याचा जो उद्देश आहे की याच्या माध्यमातून आदिवासी भागाचा आर्थिक, त्याच्यानंतर सामाजिक, शैक्षणिक, त्याच्यानंतर आरोग्य विषयक आणि रोजगाराच्या संधी विषयक त्यांचा विकास झाला पाहिजे, हे जे काही माहिती देण्यामागचा हा मूळ उद्देश आहे। आणि यासाठी जी आरसीसी मिशन हे जे आहे हे काम करत आहे। तुमच्याच गावात नाही तर आदिवासी भागातील जे वेगवेगळे जे गाव आहेत त्या गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे जे ट्रेनिंग्स आहेत हे देणं चालू आहेत। आता याच्यामध्ये पहिली जी योजना आहे तर ती आहे प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियान। आता ही जी योजना आहे तर या योजनेच्या अंतर्गत काय सांगितलं जाते की या योजनेच्या अंतर्गत जे काही आदिवासी भागात ज्या काही पायाभूत सुविधा आहेत तर याचा विकास करण्यात येणार आहे। आता याच्यामध्ये पायाभूत सुविधा जर म्हटलं तर आदिवासी भागात कुठल्या कुठल्या महत्वाच्या आहे तर आदिवासी भागात सगळ्यात महत्वाची गोष्ट जे काही लोकांची जी घरं असतात ही कशी असतात, कुळांची असतात, त्या कुळांचे घर आहे त्यांना ते लिपलेलं असते वगैरे वगैरे अशा स्वरूपाची आपल्याला घरं पाहायला मिळतात किंवा मातीची घरं पाहायला मिळतात। तर या आदिवासी भागातील लोकांची घरं कशी असली पाहिजेत, पक्की घरं असली पाहिजेत। तर त्यासाठी या योजनेच्या अंतर्गत काम केलं जाणार आहे। त्याच्यानंतर जे रोड आहेत हे रोड तुम्ही पाहून घ्या कशा स्वरूपाचे तुम्हाला दिसत आहेत। तर हे जे रोड आहेत तर रोड चांगले असले पाहिजे गावातील, त्यासाठी ही योजना काम करणार आहे। त्याच्यानंतर रात्रीच्या वेळेला गावांमध्ये स्वच्छ प्रकाश असला पाहिजे, त्याच्यासाठी विजेची व्यवस्था आदिवासी भागांमध्ये या योजनेच्या अंतर्गत केली जाणार आहे। त्यानंतर आदिवासी भागांमध्ये जर काही लोक बिमार पडले, काही लोकांची तब्येत खराब झाली तर इथून अकोट जे आहे तर हे बऱ्याच अंतरावर येते। मग त्याच्यामुळे जर या आदिवासी भागांमध्ये जर चांगल्या प्रकारचा एखादा दवाखाना असला तर लोकांना तिथे उपचार सुद्धा घेता येऊ शकते। तर ते सुद्धा काम या योजनेच्या अंतर्गत केलं जाणार आहे। आदिवासी भागांमध्ये चांगल्या प्रकारचे दवाखाने उघडणे हे काम या योजनेच्या अंतर्गत केले जाणार आहे। त्यानंतर स्वच्छता विषयक सुविधा तुम्ही पहा, घराच्या आजूबाजूला काही जणांनी इथं खतं टाकलेले आहेत, बरोबर आहे ना। आता खतं आहेत, कुठे कुठे नाले असतात घराच्या आजूबाजूला, त्याच्यावर मच्छर वगैरे बसतात। जर मग गावामध्ये जर स्वच्छता नसली तर काय होणार, ते मच्छर आपल्याला डसणार, आपली तब्येत खराब होणार आहे, आपल्या ताप येणार आहे आणि पर्यायाने आपण डॉक्टरकडे जाणार आणि डॉक्टरकडे आपल्याला तो पैसे घेणार आहे उपचार करण्यासाठी, म्हणजे आपल्याकडचा पैसा निघून जातो जर आपलं आरोग्य खराब झालं तर। मग हे कोणत्या कारणामुळे होते, जर स्वच्छता नसली तर। पण गावामध्ये जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर स्वच्छता ठेवली तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे, तुमचे पैसे वाचतील। आणि त्यामुळे स्वच्छता विषयक सुविधा ज्या आहेत तर ह्या सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला दिल्या जाणार आहे। त्याच्यासोबतच रोजगाराच्या सुविधा, आता तुम्ही सगळे जे तुमचे जे कामं असतील कारण तुमच्याकडे पैसा कोणत्या माध्यमातून येणार आहे जवळपास तर तुम्ही आजूबाजूला शेतातली कामं करत असाल, त्यानंतर तुमच्याकडे गाई म्हशी असतील, बकऱ्या असतील, बरोबर आहे ना। आणि मग हे जे काही पशुपालन आहे याच्या माध्यमातून काही दुग्धोत्पादन तुम्ही करत असाल, म्हणजे त्यांचं दूध काढून त्याचं दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत ते विकणे, मग खवा असेल किंवा तुम्ही दूध विकत असाल किंवा दही विकत असाल, त्याच्या माध्यमातून तुमच्याकडे पैसे येतात। पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला अधिक नवीन नवीन कुठल्या प्रकारचे तुम्हाला व्यवसाय करता येऊ शकतात, तर त्या योजनांची माहिती, त्या प्रकारचे प्रशिक्षण या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला देण्यात येणार आहे। तर ही कुठली योजना सांगितली मी तुम्हाला, तर ही सांगितली मी तुम्हाला प्रधानमंत्री जनजातीय न्याय महान अभियान। ते ही अतिशय महत्वाची केंद्र शासनाची ही योजना आहे। हे सगळे काम या योजनेच्या अंतर्गत केले जाणार आहेत आदिवासी जे भागातील जे गाव आहेत तर त्यांच्याकरिता विशेष म्हणजे। त्याच्यानंतर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल आहे।
आता याच्यामध्ये हे जे आदिवासी भागातील जे लेकरं आहेत, तर तुमचे लेकरं आता इथून जवळपास तुम्हाला शिवपूर हे गाव जवळ आहे अकोट तालुक्यातलं, तर तिथे जवळपास काहीतरी 8वी पर्यंत शाळा असेल बहुधा. त्या 8वी पर्यंत फार झालं तर तिथे विद्यार्थी शिकणार आहेत. तुमच्या गावामध्ये आता मी सध्या आलो आहे, तर इथे 7वी पर्यंत शाळा मला बघायला मिळालेली आहे. तरी 7वी पर्यंत शाळा म्हणजे भरपूर आहे तुमच्या गावामध्ये, कारण तुमचं गाव अगदी सातपुड्याच्या या पर्वताच्या जवळ आहे. तर 7वी पर्यंत तुमच्या गावामध्ये मुलांचं शिक्षण होते. त्यानंतर काही थोडंसं पुढचं शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थी शिवपूरला जातात. त्यानंतर तुम्हाला अकोटशिवाय पर्याय उरत नाही. तर मग आता हे जे काही विद्यार्थी आहेत तुमच्या गावातले, ते तुमच्या गावातील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण भेटावं म्हणून जे काही केंद्र म्हणजे सरकार आहे, सरकारने काय केलं, एक योजना काढली आहे. त्या योजनेचं नाव काय सांगितलं, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर काही आई वडिलांची आपल्या मुलांना शिकवण्यासाठीची आर्थिक कंडिशन नसेल, त्यांच्याकडे पैसा कमी असेल, तर असे काय करू शकतात, असे आई वडील आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकू शकतात, एक एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलमध्ये. तर अशा प्रकारच्या शाळा ह्या तुमच्या आदिवासी भागांमध्ये उभारल्या जाणार आहे. त्याच्यामध्येच त्या लेकराला शिकवायचं. 12 महिने ते लेकरं तिथेच राहणार आहेत त्या शाळेमध्ये, आणि त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था सगळी तिथे केली जाणार आहे. 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ खाण्यापिण्याची त्या मुलांची व्यवस्था होणार आहे. आणि 12ही महिने जोपर्यंत ती शाळा आहे विद्यार्थ्यांची, तोपर्यंत ते 12ही महिने त्या शाळेमध्ये ते विद्यार्थी तिथेच राहू शकतात मुक्कामी. म्हणजे रहिवासी त्या शाळा राहणार आहेत हॉस्टेल सारख्या. तर अशा प्रकारच्या ज्या सुविधा आहेत, तर ह्या सुविधा ज्या आहेत गव्हर्नमेंट अशा प्रकारच्या गावांमध्ये त्या देण्यात येणार आहेत, की जे गावं कुठे येतात, आदिवासी क्षेत्रामध्ये ते येत असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ योजना आहे, आणि ही जी योजना आहे, तर ही योजना कोणासाठी राबवली जाते, तर एसटी समाजाला आर्थिक स्वरूपात मदत करण्यासाठी ही योजना राबवली जाते. आता एसटी म्हणजे काय, तर एसटी म्हणजे शेड्यूल ट्राईब आपण त्याला म्हणू शकतो, की जे पर्वतीय क्षेत्रामध्ये जंगलामध्ये जे लोक आहेत इतरत्र विखुरलेले असतात आणि ज्यांच्याकडे सोयी सुविधांचा अभाव असतो, अशा प्रकारचे जे लोक आहेत आदिवासी भागातले, तर त्या लोकांना शेड्यूल ट्राईब असं म्हटलं जाते. तर अशा लोकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळ योजना या अंतर्गत मदत केली जात असते आर्थिक स्वरूपामध्ये. त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सांगतो आहे की याच्यामध्ये जे व्यवसाय आहेत, तर जे आदिवासी भागातील लोकांना छोटे मोठे व्यवसाय करता आले पाहिजेत. तुम्हाला शेती आहे, पशुपालन आहे, त्यानंतर दुग्ध व्यवसाय आहे, हे 2-3 व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्हाला पर्याय नसतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन कुठल्या प्रकारचे व्यवसाय करता येऊ शकतात, तर त्यासाठी जे काही योजना आहेत तर ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत, त्या अंतर्गत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहेत. हा तुमचा जो एरिया आहे आजूबाजूचा जंगलाचा एरिया, आता सध्या आपण राहनापूर हे तुमचं गाव आहे, तर तुमच्या गावाच्या आजूबाजूला पाळपट्टीचा भाग आहे, किंवा इथे बांबूचे झाडं असतील, बाशांची झाडं असतील, इतर झाडं असतील, तर ज्या झाडांपासून काहीतरी तुम्ही लाकडी खेळणी तयार करू शकता, किंवा हस्तकलेच्या वस्तू तयार करू शकता, किंवा इतर कलाकुसरीच्या वस्तू तुम्ही तयार करू शकता त्या झाडांपासून. तर त्या जर तुम्ही तयार केल्या आणि त्या जर तुम्ही विकल्या, तर म्हणजे इतर ठिकाणी या गोष्टींची खूप सगळी मागणी असते, याच्यापासून तुम्हाला खूप सगळा पैसा मिळवता येतो, आणि हे तुमचं एक उत्पन्नाचं साधन तयार होऊ शकते. तर यासाठी सुद्धा गव्हर्नमेंट तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देणार आहे. तर अशा स्वरूपाचं जे काही कार्य आहे हे तुम्ही करू शकता या योजनांच्या अंतर्गत. अशा स्वरूपाच्या ज्या काही योजना आहेत सरकारी योजना, तर ह्या तुमच्यापर्यंत खूप सगळ्या येणार आहेत. तर फक्त त्याच्यासाठी तुम्हाला ज्या काही योजना तुम्हाला घ्यायच्या असतील, त्यासाठी तुमची जी काही आवश्यक कागदपत्र असतात, तर ते तुम्ही काय करायची, नेहमी तयार ठेवायचे असतात. कारण कुठल्याही योजना तुमच्याकडे उपलब्ध कागदपत्र पाहिजेत, त्याशिवाय तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या योजना घेता येणार नाही. त्याच्यामुळे जे कागदपत्र तुमच्याकडे नाही आहे ते सगळे कागदपत्र तुम्ही करून घ्यायचे, म्हणजे वेळेवरती तुम्हाला धावपळ करायचं काम पडणार नाही. तर असो, तर मला इथे आरसीसी मिशन अंतर्गत इथं राहनापूर या गावामध्ये मला ट्रेनिंग देण्याची संधी राजेश भासाकले सरांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सरांचं आणि त्यांच्या त्या मिशनचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही राहनापूर येथील सर्व जे महिला मंडळ आहे, तर यांनी माझं जे काही सरकारी योजनांच्या संदर्भातली जी माहिती आहे तुम्ही शांततेने ऐकून घेतली, त्याबद्दल मी तुमचं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि इथे थांबतोय. धन्यवाद. या साईडने गुजू बघा, आताच सरांनी एक अतिशय सुंदर मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. खऱ्या अर्थानं जो तळागाळातला समाज आहे, या समाजाला चांगल्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ घेता यावा म्हणून हा आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नातून संस्थेच्या वतीनं आपण आजोबा एक ट्रेनिंग सेशन घेतला. या ट्रेनिंग सेशन करिता अगदी वेळातला वेळ काढून प्रवीण बोंद्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले.
त्याबद्दल खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार आहे. पण आणखी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो. प्रवीण सर फक्त याच विषयात नाही तर जवळपास कोणत्याही विषयावर मार्गदर्शन करू शकतात, कारण की मी त्यांच्या सोबत गेल्या 4 वर्षापासून त्यांना बघत आहे. असं म्हणजे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व प्रवीण सर आहेत. तर त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या या झालेल्या या मार्गदर्शनासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांचं एक स्वागत घेऊया. ठीक आहे, स्वागत. धन्यवाद माझं स्वागत केल्याबद्दल. बघा, खर तर काही लोक नावासाठी काम करतात, पण आरसीसी मिशन आणि आरसीसी मिशन सोबत जे काही सर आणि जे काही वृंद जुळतात त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचा एकच आहे उद्देश की आम्ही काम करतो. आम्ही काम केल्यानंतर लोकांना जो लाभ होते आणि त्यातून जे नाव होते, आम्ही खरं तर त्याच्यासाठी काम करतो. आज या प्रसंगी तुम्ही अगदी वेळेवर आणि सांगण्यावरून या ठिकाणी आले, त्याबद्दल संस्थेच्या वतीनं तुमचे आभार आहेत. आणि ज्या ज्या योजनांची तुम्हाला माहिती सांगितली, ज्या ज्या योजनांची तुम्हाला माहिती सांगितली, या संदर्भात आणखी सखोल तुम्हाला माहिती लागत असेल तर आमच्या गावामध्ये एक कार्यकर्ता, शिक्षिका म्हणून जे कार्यरत आहेत धांडे मॅडम, यांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही सरांनी ज्या योजनांची माहिती सांगितली त्या योजनांची माहिती तुम्ही घेऊ शकता. चला, धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रम संपल्यास जाहीर. अजय शुभानी